साई की गेंदबाजी करने के लिए आएंगे। मैच की शुरुआत हो रही है। सेकंड सेमीफाइनल मैच यहाँ पर चंद क्षणों में शुरू होने जा रहा है। शॉर्ट गेंद इस बार पहली गेंद पर देख घुमा के मारा इस वक्त। गेंद जा रही है डीप स्कोर लेग बाउंड्री के बाहर जाती गेंद पहले टप्पे पर 4 रन के लिए। पहिल्या टप्प्यावर चौकार खेळला गेला ते पहिला चेंडूर मात्र चौकार जातो 4 धाबा चौकार येते। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए शॉर्ट गेंद इस बार ऑप्शन के बाद ज्यादा दूर जा रही है। इस बार अंपायर ने बताया कि बिल्कुल व्हाइट बॉल है। व्हाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता है। टोटल स्कोर केवल 5 की ऊपर एक चेंडू 5 धावा झाला तिथे। इस बार अभी भी रिकाबा स्कोर केवल 5 रन 2 विकेट के नुकसान पे बगैर किसी नुकसान के 2 चेंडू झाले दरम्यान इथे मात्र आपण पाहतो 5 धावा। ऑप्शनच्या बाहेर येतोय कट मारला इथे फटका चेंडू डीप कव्हरला जातोय। क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे तिथे परत एक सिंगल धाव घेतली जाईल। एका सिंगल धावणीची धावसंख्या 6 झाली येते। महेश केंचुगोंडी जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा। इस बार रिवर्स खेला इस बार गेंद डाल के बिल्कुल बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन के लिए और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 10 की ऊपर 10 रन। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए रिवर्स खेला इस बार फिर से इस बार गेंद को उठाकर खेला इस वक्त गेंददार के विकेट कीपर के पीछे निकलती गेंद और एक चौका निकलेगा। पहले ओवर में जिस तरह की बल्लेबाजी चल रही है ऐसा कहा जा सकता है इस वक्त बैट्समैन जिस अंदाज में खेल रहे हैं वॉशिंग पाउडर निरमा की धुलाई हो रही है और बहुत जबरदस्त अंदाज की बल्लेबाजी चल रही है। 5 चेंडू टाकले गेले दरम्यान आपण पाहतो 14 धावा दिल्या तिथे। एक बार बिल्कुल मारने की कोशिश में विकेट कीपर के पीछे गेंददार के खिलाड़ी वापस तैनात है। इस बीच पहले ओव्हर का खेळ बिल्कुल पूरा हो चुका है। पहिल्या षटकाचा खेळ संपला इथे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतो 14 धावा। या ठिकाणी निश्चितच हे गोंड स्वर्गीय लिंगराजजी वल्लळ म्हणजे तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टी जर इतिहास पाहिला तर पश्चिम महाराष्ट्रातले पहिले खासदार आणि पश्चिम महाराष्ट्राचे पहिले आमदार भारतीय जनता पार्टीकडून लिंगराजजी वल्लळ साहेब म्हणजे भारतीय जनता पार्टी आज जरी म्हणजे महाराष्ट्रात घवघव इतिहास असेल त्याचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिला आमदार आणि खासदार होण्याचा मान लिंगराज वल्लळ साहेबांनी मिळवला होता आणि त्यांचे सुपुत्र आणि भावी आपल्या सोलापूरचे आमदार साहेब म्हणजे नागेशजी वल्लाळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं आपण स्वागत करतो येथे। अच्छी गेंद थी पर बल्लेबाज का बिल्कुल ठीक ही स्ट्रोक खेला विकेट कीपर के पीछे गेंददार के जब तक कि फील्डर फील करते हैं 1 रन बन सकता है। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 15 की ऊपर 1.1 चेंडू टाकला गेला दरम्यान धावा आपण पाहतो 15 धावा इथे। इस बार गेंदबाजी करने के लिए
शॉर्ट गेंद 12 ऑप्शन के बाहर आती गेंद ऑन साइड पे गेंद को मारा जाता बस कर्ल क्षेत्र में गोपाल मिट्टा जब तक की गेंद को फील करते सिंगल रन लेने का मौका बनता हुआ और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता बस 16 रन 16 धाबा झाले तिथे आपण धावसंख्या पाहतो फक्त 16 धाबा इथे. इस बार फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे. ओ इस बार ये बड़ी विकेट नहीं मिलेगी वाकई बिल्कुल की वहां पर विकेट कीपर थे फैलने के फील्डर शॉर्ट थर्मैन के फील्डर दोनों की तीनों के बीच में गेंद गिर रही है और एक रन तो बन सकता है. एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता बस 17 की योग पर 17 धाबा झाला जिथे षटक क्रमांक टाकला जात आहे चौथा आणि चौथा दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू टाकला झाले ते. ये देखिए प्रशांत कामूर्ती गेंदबाजी करने के लिए या षटकातील प्रशांतचा चेंडू क्रमांक टाकला जातो चौथा ज्याचा सामना करतो फलंदाजीला आपण नानी मॅक्सीला पाहतो इथे. चांगला चेंडू यॉर्कर लेनचा होता मात्र हलक्या हाताने पुश केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरून क्षेत्ररक्षक चंद्रकांत साई येतोय सिंगल धाव घेण्याची संधी येते. एका सिंगल धाबेची धावसंख्या पोचली ती 18 धाबा आणि चंद्रकांत साई बद्दल जर सांगायचं झालं तर त्याच्या नावावर देखील यंदाच्या वर्षी आपण रेकॉर्ड पाहतोय ज्यांनी बॅटिंग करताना 100 धावा केल्या होत्या एक मॅच मध्ये. हा देखील रेकॉर्ड चंद्रकांत साईचा यंदाच्या वर्षी 2 शतक लागले स्पर्धेमध्ये. हा देखील रेकॉर्ड आपण या स्पर्धेनिमित्त पाहतोय ते. याच पात्र बॅटच्या समोर टाकलाय उंच उडवण्याचा प्रयत्न हवे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपतोय झेल विनायक आणि विनायक मिट्टाने कॅच पकडली आहे. फलंदाज बाद धक्का लागतोय झटका लागतोय रोहित को वापिस जाना पडेगा. और ये विकेट पहली विकेट आ रही है इस वक्त. नए बैट्समैन जाएंगे रवि कामूर्ती. चला रवि बॅटिंगला जातो नवीन खेळाडू आणि निश्चितच पाहिलं तर या स्पर्धेचं सुंदर अशा स्पर्धेचं आयोजन सोलापूरमध्ये कित्येक समाजाच्या स्पर्धा असतात परंतु सातत्य टिकवणारी स्पर्धा म्हणजे निश्चितच श्री वीरशैव माफ करा श्री कुरण शेट्टी युवक सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून ही स्पर्धा इथं आयोजित केली जाते. आज यंदाचं हे 14वं वर्ष आहे आणि त्या प्रत्येक स्पर्धेला पहिल्या वर्षी आपण जर पाहिलं तर फक्त 4 संघ होते. आज स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघ खेळतात. याच्यामधून 240 खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतो इथे. पायाकडे टाकलाय चेंडू पुन्हा उंच मारायचा प्रयत्न विकेट किपर चेंडू खाली आहे तिथे आणि इथे कॅच सुटते. थोडेसे चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही लांबून कॅच पकडण्याचा प्रयत्न होतोय आणि चेंडू झेल सुटतोय. ते अक्सर क्रिकेट में जो कहावत होती है कैचेस विन मैचेस कहते हैं पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है. कैच छूटा दिल टूटा एक रन लूटा आगे बढ़ता बस स्कोर टोटल स्कोर इस वक्त 2 ओवर की समाप्ति में 19 रन की योग पर. पुन्हा गोलंदाजीला आलाय चंद्रकांत साई माफ करा नरेश कनकी साई गोलंदाजीला येत आहे तिथे. आपल्या जर संघटनेच्या बद्दल सांग प्रसिद्ध प्रमुख यांना पहिल्यापासून प्रसिद्धी आहे. प्रसिद्धी प्रमुख जरी असले सेवा संघाचे परंतु हे पहिल्यापासून प्रसिद्ध आहेत साई. आणि मला वाटतं यांच्या नियोजनातून आपण नाईट स्पर्धा देखील पाहिली होती रेल्वे मैदानामध्ये बम बोले चषक का बम बोले चषक मला वाटतं रेल्वे मैदानात इथे नाईट स्पर्धा घेतली गेली होती. पुन्हा साई गोलंदाजी करतोय या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ज्याचा सामना करतोय. रवी शॉर्ट चेंडू होता बॅकफुटला गेले कट करायचा प्रयत्न बॅटची फेस ओपन केली आहे विकेट किपरच्या मागे जातोय चेंडू आणि इथे मात्र खेळाडूकडून चेंडू पायाला लागतोय चेंडू सरळ सीमा पार 4 धाबा चौकार. मित्रांनो जे खेळाडू पायाने जास्त चांगले खेळतात त्यांनी फुटबॉल खेळलं पाहिजे आणि फुटबॉल मैदानामध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा खेळ आपण पाहतो इथे आणि याला मात्र जर आपण म्हणलं सेल्फ गोल म्हणलं जाईल फुटबॉलच्या भाषेमध्ये 4 धाबा येतील इथे आणि या 4 धाबांनंतर धावसंख्या आपण पाहतो 23 धाबा. शॉर्ट गेंद इस बार बिल्कुल पीछे हटकर गेंद को मारने की कोशिश में गेंद आ रही है जब तक कि कवर क्षेत्र में गेंद निकल रही है अब तक जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं 1 रन बन सकता है. नंतर यानंतर या मॅच नंतर आपण सोन्या बापू देखील आपल्या भेटीला येत आहेत म्हणजे शेवटच्या मॅचसाठी इथे शेवटच्या मॅचसाठी सोन्या बापू भोसले देखील असतील इथे डान्सिंग अंपर म्हणून
परंतु ही मॅच झाल्या फक्त आपल्याला एक 15 ते 20 मिनिटाचा वेळ दिला जाईल, त्यानंतर ताबडतोब मॅच असेल, लक्षात ठेवायचं ते. फायनल मॅच ही ताबडतोब होईल याची नोंद घ्यायची आहे. आपण वेळेचा थांबा म्हणजे पावसाच्या वातावरणामुळे फायनल लवकर करणार होते ते. पुढचा चेंडू आणि इथे काय केलं, जास्त उंच खेळलाय प्रशांत, जातो चेंडूवर, कॅच होईल का, आणि इथे मात्र कॅच पकडली गेली आहे. प्रशांत, मला वाटतं ही कॅच सुटण्याची शक्यता होती, चिंटू येऊन त्याला धक्का देतोय तिथे आणि चिंटूला म्हणतो प्रशांत, अरे मित्रा धक्का देऊ नको, मला द्यायचा बॅट्समनला धक्का, त्यामुळे कॅच पकडली गेली तिथे. 25 धावांवर मात्र दुसरी विकेट जाते तिने. तर नवीन बॅट्समन कोण आहे, कोण आहे रे मित्रांनो नवीन बॅट्समन, काय म्हणता? अरे विशाल म्हणता जातो बॅटिंगला. विशाल म्हणता बॅटिंगसाठी मैदानात जातो इथे. मला वाटतं थोडीशी जर फलंदाजी पाहिली म्हणावं तसे तेवढा आक्रमक धावा नाही आहे तिथे, कारण आपण जर स्पर्धेमध्ये पाहिलं तर 100+ धावसंख्या ही सुरक्षित मानली झाली ते पुन्हा या षटकातील. आणि या संघाने, मला वाटतं फिल्डिंग संघाने सर्वाधिक धावा केल्यात या मैदानावर. 165 म्हणजे 165 धावा करणारा हा संघ, फिल्डिंग संघ. इथे साई कणकी यांनी मात्र आता विकेट मिळवली आपल्या संघासाठी. साई गोलंदाजीमध्ये करतोय घाई, आणि दरम्यान इथे मात्र साईचा चेंडू स्टंपात टाकला, त्याला मात्र सन्मान दिले गेले. इथे साई कणकी इथे मात्र गोलंदाजी करतात या षटकातील. पुढचं चेंडू घेऊन बॉलिंग टाकतायत तिथे. साई गोलंदाजी करतोय, उजव्या हाताने ओव्हर विकेटचा मारा करतोय या षटकातील. पुढील चेंडू टाकतोय, ज्याचा सामना करेल नवीन फलंदाज इथे आपण पाहतोय. इस बार मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज की बिल्कुल इस बीच ओवर समाप्त होता है. एक कामयाब और सक्सेसफुल ओवर यहाँ पर पूरा हो रहा है. इथे मात्र एक यशस्वी षटकाची सांगता झाली इथे. नहर की शुरुआत करने के लिए इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए बोला जा रहा बाबर. इस बार ही गेंद शॉर्ट गेंद, बार देखा ज्याच्या प्रकार बार जाणे दिया विकेट कीपर किंवा बॅट्समन सफल होतोय आणि त्यानंतर पाहतोय चेंडू जाऊ देतोय विकेट कीपर कडे. निर्धाव डॉट चेंडू टाकला जातोय. दरम्यान धावसंख्या आपण पाहतो 25 धावा 2 गडी बाद. 25 रन बन चुके, 2 विकेट के नुकसान पे देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर. स्लोअर वन गेंद, बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज के पैरों पर लगती, गेंद रन बनाने की कोई गुंजाइश नाही. मित्रांनो, यानंतर धिंगाणा, डान्स, जोश आपल्याला पाहायला मिळेल, कारण येतोय सोलापूरचा डान्सिंग अंपर. चौकार षटकार गेल्यानंतर डान्स करत करत डिसिजन देणारा अंपर म्हणजे सर्वांचा लाडका अंपर सोन्या बापू भोसले येतोय. ज्या अंपरचं कौतुक सैराट चित्रपटातील अभिनेता परशाने केलं म्हणजे आकाश ठोसरने, ज्या अंपरचं तारीफ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी केलं, परवाच मला वाटतं सचिनदादा कल्याण शेट्टीने ज्या पंचांचं कौतुक केलं, आणि निश्चितच ज्या पंचांचं कौतुक नृत्यांगना तनुश्री पुणेकरने केलं, अशा सर्वांचा लाडका आज येतो इथं आपल्या भेटीला सोन्या बापू भोसले. इस बार ही गेंद की बहर जाती की नाही, इथे काय चाललं काय कळायला मार्ग नाही. बॅट्समन बॉल पाहतायत आणि सोडतायत इथे.
तुम्ही या मैदानामध्ये एक दिवसीय मॅच खेळतात म्हणजे कमी षटकाची मॅच. प्रत्येक चेंडू हा निश्चितच तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो आणि हा चेंडू मात्र टेस्ट मॅच सारखे सोडले जातात विकेट कीपरकडे तिथे. इथे मात्र वाजवलाय कार्यक्रम दाखवलाय ते. ये देखिए बिल्कुल बैट के सामने गेंद आ रही है, बल्ले के बीचों बीच लेकर लॉप कर दिया इस वक्त, उठाकर खेला, 6 रन मिलेंगे इस वक्त, निश्चित ही कहा जा सकता है। गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने मारा शानदार पावरफुल छक्का और इसी छक्के के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर इस वक्त पहुंचता हुआ 32 धावा। मला वाटतं षटकं संपली आमची. गुणलेख एक सांगतायत की 4 षटकामध्ये फक्त 32 धावा झाल्या तिथे. 4 षटकांतर 32 धावा, अतिशय संत फलंदाजी म्हणावं लागेल इथे. पाणी पाहिजे पंचांना, पाणी घेऊन जा कुणीतरी. चला पंचांना बाटली, पाण्याची बाटली घेऊन जायच्या आतमध्ये. ज्यांच्याकडे कोणाकडे बाटली असेल तर थोडी पंचांना द्या. या ठिकाणी निश्चितच SVCC क्रिकेट संघाने अगदी एकतर्फी मॅच जिंकत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि जवळजवळ 15,000 रुपयाचं पारितोषिक देखील डिपॉझिट केलंय. परंतु इरादा 25चा असेल. इरादा जो असेल 25चा असेल, परंतु 15,000 डिपॉझिट झाले आणि ट्रॉफी देखील फिक्स झाली आहे. इथे मात्र परमेश्वर मोने भगवान साक्षात सांगायला गेले बॅट्समनला, बघा काहीतरी करा वेगळं, आणि परमेश्वर सांगायला गेले तिथे. पूर्ण मॅच दिसते. चलें गेंदबाज देखना, फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए प्रशांत कामूर्ती को गेंदबाजी करने के लिए बोला जरा वापर, आणि गोलंदाजीचे धुरा आपण पाहतोय ते प्रशांत कामूर्ती सांभाळतोय. आणि पंच म्हणून परत आपले स्वप्नील सर आणि मला वाटतं अनिल गायकवाड. अनिल गायकवाड यांना पाहिलं तर निश्चितच पूर्वीच्या काळीचे डेव्हिड शेपर्ड म्हणजे इंग्लंडचे अंपर जे होते तसं दिसत आहेत ते. आणि मला वाटतं डेव्हिड शेपर्ड एक क्रिकेटमधून पंचगिरीसाठी सोडून गेले आणि त्यानंतर हे लगेच आले अंपरिंगसाठी मिस्टर अनिल गायकवाड. पुढचा चेंडू टाकला झाले ते प्रशांत, आणि प्रशांतच्या चेंडूवर इथे मात्र आसमान दाखवलं गेलं इथे. ये देखिए बल्लेबाज की तारीफ करना चाहेंगे, क्या कमाल, क्या धमाल, सुपर डुपर ऊपर हवाई हमला यहाँ पर लगाया जाता हुआ, कडक मारलाय फटका, आणि चेंडू मात्र साक्षात परमेश्वरांनी काहीतरी मंत्र दिला त्याचा परिणाम छटकार जातोय पुढच्या चेंडूवर इथे. आणि संघाचे मार्गदर्शक कॅप्टन परमेश्वर मोने काहीतरी सांगितलं, काय सांगितलं याचं मात्र रिझल्ट आपण पाहतो. चेंडूवर षटकार मारला गेला इथे. बारी गेंद, ओहो पुढे फुल्लेन चेंडू टाकला गेला इथे मात्र लेंथवर चेंडू टाकला जातो, टप्पा पडतो, चेंडू सरळ विकेट कीपरकडे गेलाय. दरम्यान धावसंख्या पण पाहतो 38 धावा 2 गडी बाद, 38 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. चलिए इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार होंगे. पैरों के पास सारी बात जोर से मारा इस वक्त, तेज तर्रार निकल रही है गेंद, बाउंड्री के बाहर, 4 रन चौका. धावसंख्या जर आली तर 42 धावा आपण पाहतो इथे. याच मात्र हो 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 काय बॅटिंग करतोय ते बॅट्समन. बॅट्समनने मात्र आडवा टोला मारण्याला गेले ते, बॅटच्या मधोमध घेतलाय, आडवा फटका मारलाय, इरादा पक्का दे धक्का, बल्लेबाज ने मारा क्वालिटी पावरफुल आसमानी छक्का, और इसी छक्के के साथ बढ़ता हुआ स्कोर 48 की योग पर.
इस बार ईश्वर में बिल्कुल बैट्समैन बिल्कुल आक्रमक तेवर में खेल रहे नॅनी मॅक्स की तारीफ करणे योग्य 14 चेंडूमध्ये 27 धावसंख्येवर फलंदाजी करतोय ते आणि मात्र या षटकातील चेंडू क्रमांक टाकला जातोय 5वा. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच ऑप्शन के बाहर जाती गेंद देखा जचा प्रकाश बार छोड़ा है विकेट कीपर के पास बिंदी गेंद चली जा रही है डॉट गेंद चली जा रही है या स्पर्धेचं आयोजन नियोजन इस बार बिल्कुल बहुत जबरदस्त स्ट्रोक इस ओवर में बिल्कुल बहुत शानदार बल्लेबाजी का नजारा इथे मात्र 5 षटकाच्या समाप्तीनंतर झाले धावा 52 धावा 52 रन बन चुके 5 ओवरों की समाप्ति पे स्कोर है 52 रनों की योग पर. आज प्रेक्षकांची मात्र उत्सुकता आपण पाहतो यंदाचं केपीएलचं सीझन कुणाच्या नावावर जाणार. आता इथे मात्र आपण जर पाहिलं तर फक्त 3 संघ आता राहिले ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की एसबी टीम असेल हे 2 संघ असतील इथे निश्चितच आपण स्पर्धेमध्ये पाहतो इथे. अनिल कुनगेरी गोलंदाजीला आलाय. अनिलचं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक टाकतो 6 षटक घेऊन गोलंदाजी करतो अनिल और अनिल की गेंदबाजी पे बैट्समैन विशाल बनता. ओहो जबरदस्त फटका खेळाय ते काय म्हणता विशाल म्हणता काय जबरदस्त फटका मारतो इथे चेंडू सरळ सीमा पार पाडतो 7 धावा षटकावलेले ते और इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता है टोटल स्कोर केवल 58 की योग पर 58 रन्स. आणि फायनल मॅच साठी प्रेक्षकांसाठी मात्र सुवर्ण संधी प्रेक्षकांनी कॅश पकडली बाउंड्रीच्या बाहेर तर एका कॅच साठी तब्बल 500 रुपये जनार्दन गडगी साहेबांच्या वतीने दिले जातील तिथे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू अनिल गोलंदाजी करतोय. अकुट टप्प्याचा चेंडू इथे मात्र ऑफस्टम्पच्या खूपच लांब टाकला गेलाय. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. जेव्हा पॉटपून ड्रिंक्स ब्रेक झाला आणि ड्रिंक ब्रेक नंतर बॅट्समननी गेअर बदलला इथे म्हणावं लागेल कारण परमेश्वर मोने जो काल मंत्र काहीतरी दिला त्याचा पूर्णपणे फायदा मात्र घेताना दोन्ही फलंदाजांना आपण इथे पाहतोय. बारे गेंद अच्छी गेंद थी हवा में खेल बैठे साई कनकी ओ अरे बाबा कैच पकड़ने से पहले टाई लगाने की कोशिश कैच छूट रही है वहां पर 1 रन तो बन सकता है. आता ही कॅच मागडी ठरणार का बघावं लागेल तुम्हाला. निश्चितच कॅचेस बिन मॅचेस बनलं जातं पकडा कॅच जिंका म्हटलं जातं आणि कैच छोड़ो मैच छोड़ो कहा जाता है. चलिए फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है बॉलिंग करने के लिए. ऑस्टन के बाहर जाती गेंद देखा जाचा पर का छोड़ा है इस बार विकेट कीपर के पास बिंदी गेंद चली जा रही है और देखेंगे फिर से अनिल कुनगेरी गेंदबाजी करतोय ते या षटकातील 4था चेंडू घेऊन बॉलिंग टाकतोय दरम्यान धावा झाल्या 60 धावा. इस बार फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे. बहुत अच्छी गेंद इस बार अपील की जा रही है. इस बार बल्लेबाज को चकमा देती गेंद विकेट कीपर के पास बिंदी गेंद चली जा रही है. इस वक्त इस ओवर की 5वीं गेंद लेकर गेंदबाजी करेंगे अनिल टू बल्लेबाज स्ट्राइकिंग इन पे नानी मॅक्सी. दुपारसाठी मात्र विशेष आकर्षण म्हणून निश्चितच सोन्याबापू भोसले डान्सिंग अंपर म्हणून येतोय आणि जशी फायनल मला वाटतं सेमीफायनल संपेल अर्धा तास तर लगेच आपण फायनल मॅच खेळणार आहोत तिथे. आणि इथे यॉर्करलँडचा चेंडू होता निश्चितच मला वाटतं शिंदू बॅट्समननी चालाकी दाखवली स्टंप कव्हर केले दरम्यान लेग बाईच्या स्वरूपात सिंगल धाव येते. जरी चेंडू बॅटमधून सुटला असेल परंतु पायाच्या स्टंपापासून अडवला गेलाय आणि दरम्यान एक सिंगल धाव घेतली तर लेग बाईच्या स्वरूपात एका सिंगल धावाने जर मला वाटतं एलबीडब्ल्यूचा डिसिजन जर असला असता तर हा फ्लम्प विकेट होता इथे मिडल स्टंपावर चेंडू टाकला होता इथे. इस बार आडवा फटका मारलाय पाहूया क्षेत्ररक्षक धावतायत तिथे चेंडू मात्र मात्र चांगली फिल्डिंग केली गेली. एक धाव घेतली आहे दुसरीचा प्रयत्न होतो चेंडूपैकी परंतु 2 धावा सहज पूर्ण होतील आणि या 2 धावानंतर संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो इथे 63 धावा झाल्यात षटक संपली 6.
छह ओवर बिल्कुल पूरे हो चुके हैं। छह ओवर। हेलो 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 हेलो। अ, आवाजचा खेळ मजात नाही आता परत डान्सिंग अंपन देखील आहे. नए गेंदबाज गोपाल मित्रा को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता है. गोपाल मित्रा पुन्हा गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग टाकली होती. ओहो काय कमाल म्हणावा लागेल. अतिशय दमदार फटका इथे रुबाबदार जबाबदार फलंदाजचा रुबाबदार फटका. आपला फटका 440चा झटका. चेंडू सीमा पार फर्राव साधा षटकार. इस बार अभी भी रुकाबा स्कोर टोटल स्कोर 69 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. शॉट चेंडू होता मारायचा प्रयत्न. चेंडू मला वाटतं बॅटची इनसाइड येत लागते. विकेट किपर मला वाटतं स्वतः गोलंदाज येतो चेंडूवर इथे. इस बार गेंद को मारने की कोशिश में फिर से उठाकर खेला. इस बार सीधी गेंद बाउंड्री के बाहर 6 रन. और इसी 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 75 रन 75 रनों की पर 75 धावा झाला तिथे. धावसंख्या आपण पाहतो 75 धावा. इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद हवा में जा रही है. जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते हैं ये कैच छूटता हुआ नजर आएगा. बिल्कुल फिर भी 1 रन में बनेगा. और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है 76 की योग पर. 76 धावा झाला जिथे. इस बार गेंद इस बार गेंद को ऊंचा खेलने की कोशिश में खुद गेंदबाज जा रहे हैं लेकिन किसी के पाले में नहीं. गेंद बहुत दूर से खिलाड़ी जाएंगे. जब तक कि फील करेंगे 2 रन लेने का अवसर बनता हुआ. और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 78 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. या षटकामध्ये तब्बल 15 धावा दिल्या गेल्यात गोपाल मिट्टाकडून. गोपाल पुन्हा गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन विशाल मंता 17 खेळतोय आणि 46 धावसंख्येवर नानी मॅक्सी बॅटिंग करतोय नॉन स्ट्रायकरला. स्लोअर चेंडू होता. आडवा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या खालून जातो. विकेट किपरकडे षटकाची सांगता होती. इथे मात्र 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय 78 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. अनिल कुनगिरी को गेंदबाजी करने के लिए बोला जाता है. अनिल येतो गोलंदाजीला. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग टाकतो होते. पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. शॉट चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर जातो. इथे मात्र चेंडू पंचांनी कळवलं की व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलच्या संघाची वाढती धावसंख्या 79 धावा 2 गडी बाद. 79 रन लॉस ऑफ 2 विकेट्स.
शेवटचे 6 चेंडू. ओ जबरदस्त चेंडू टाकला गेलाय. चेंडू विकेट कीपरकडे जातो. निर्धाव डॉट चेंडू टाकला जातो इथे. इस बार फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे इस ओवर की दूसरी गेंद लेकर. जस्ट शॉर्ट ऑफ लेन गेंद. इस बार टप्पा करने के बाद पहले बाउंसर की वार्निंग स्कोर लेग अंपर की ओर से बॉलर को बताया जा रही है. पहिल्या बाउन्सरची वॉर्निंग स्कोर लेग पंचांकडून सांगितली गेली आहे. डब्याला धावसंख्या आपण पाहतो 79 धावा 2 गडी बाद. गेंद इस बार जोर से मारने की कोशिश, जब तक कि वहां पर गोपाल बिट्टा गेंद को फील करने की कोशिश करते. गेंद छूट रही है. गेंद छूट रही है इसका मतलब और एक रन छूटता हुआ नजर आएगा. दो मिलेंगे और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 81 रन 81 धावा. 81 धावा आपण पाहतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो इथे. याच पात्र जोरात मारायचा प्रयत्न. क्वाड बिहाइंडची संधी असेल इथे आणि झेल टिपला इथे. फलंदाज बाद. विकेट कीपर गणेश मिठ्ठा त्या ठिकाणी विकेट किपिंग करतो. निश्चित कॅच पकडली. फलंदाज अंकुश जातो बॅटिंगसाठी मैदानामध्ये. अंकुश शेवटचे 2 चेंडू आहेत तिथे. परंतु जातो बॅटिंग मध्ये अंकुश, परंतु या षटकामध्ये गोलंदाज आणि फलंदाज अंकुश लागला इथे. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे बीडी गेंद लेकर. इस बार फिर से ऊंचा खेलने की कोशिश में. गेंद हवा में है. नीचे खिलाड़ी वो पकड़ लिया कैच. शानदार कैच पकड़ा. वहां पर फील्डर है बिल्कुल. अंबरस ने कैच को पकड़ा. विकेट आ गया. बैक टू बैक निकलता हुआ और एक झटका निकलेगा. हैट्रिक के सुनहरे मौके पर सतीश बंडा जाएंगे गेंदबाजी करने के लिए, बैटिंग करने के लिए. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे. इस बार जस्ट शॉर्ट ऑफ लेन गेंद. इस बार ऑप्शन के बाहर जाती गेंद. देखा जाचा पर का छोड़ा है इस वक्त. ये नो बॉल होगी. वहां पर पहली एक वॉर्निंग होती थी ती नो बॉल. चला तिसऱ्या पंचांकडे दाखवला जाईल निर्णय. तिसऱ्या पंचांकडे प्रतीक सर. नो बॉल. चलिए नो बॉल है इसका. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए पुन्हा बॉलिंग करतो इथे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग टाकतो इथे.
आखिरी गेंद, इस बार जोर से मारने की कोशिश, कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं। पहले टप्पे पर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन चौका मिलेगा। जीतने के लिए 86 बने हैं और 87 का टारगेट होगा। 87 धाबाचं आव्हान असेल विजयासाठी इथे। चला मॅचची सुरुवात, फिल्डिंग टीम आज जातो इथे, फिल्डिंग टीम मात्र आज जातो। मॅचची सुरुवात करूया आपण इथे। अर्धा तासाचा ब्रेक असेल, त्यानंतर आपण फायनल मॅच इथे खेळणार आहोत। अनिल गायकवाड, लवकर मॅच चालू करायची होती, लवकर मॅच चालू करा। चला इथे मात्र मॅचची सुरुवात करतो। बॅटिंग संघाला विनंती करतो की लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहेत। बॅटिंग टीम लवकरात लवकर फलंदाज पाठवा। विजयासाठी तब्बल 87 धावाचं आव्हान दिलं गेलंय। जीतना तो लगभग 87 रन बनाने की जरूरत है।
चला मॅचची सुरुवात आपण करतोय. ते विजयासाठी तब्बल जे आव्हान दिले गेले मला वाटतं 87 धावाचं आव्हान आणि या 87 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचे सलामीची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये स्ट्राईकला असतील चिंटू आणि त्याच्या जोडीला आपण पाहतो विनायक. युवराज गोरंट्याल यांच्याकडून मात्र जर चिंटूने 50 धावा केला तर ₹500 बक्षीस दिलं जाईल इथे. युवराज गोरंटाला यांच्याकडून मात्र ₹500 बक्षीस इथे आपण पाहतो. मॅचची सुरुवात होते. गोलंदाजीला आपण पाहतोय नागनाथ नागेश मातगुंडे गोलंदाजी करतायत. त्याचा सामना करतोय फलंदाजीला आपण पाहतोय ते स्ट्रायकरला विकेट चिंटू. इस बार बढ़िया फील्डिंग हो रही है, बिल्कुल जब तक कि इनको खिलाड़ी फील करते हैं फिर भी एक रन लेने का मौका बनता हुआ और इस सिंगल रन के साथ रन बनाने की शुरुआत हो रही है। टू स्कोर केवल सिंगल की ओर पर। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभाळने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली झाली. ते गोलंदाजीला आपण पाहतो पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र फटका खेळलाय. पाहूया चेंडू सीमा पार करेल का आणि चेंडू मला वाटतं पहिल्या बाउन्सवर चेंडू सीमा पार करतो. 4 धावा चौकार. ये 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 5 की ओर पर. इस बार ओवर पिच थी, इस बार हवा में खेलने की कोशिश. ओ आ गए खिलाड़ी. धक्का दे दिया वहां पर. जोरात लागला धक्का तिथे. बघा बघा त्यांना पहिला अनिल पहिला कुठं लागला बघ तिथे. मी कित्येकदा इथं मैदानात कॉमेंट्री करताना सांगतो की तुम्ही ताळमेळ राखला पाहिजे आणि हा ताळमेळ न राखल्यामुळे विकेट जाते. मला वाटतं कॅच पकडली जरूर परंतु धक्का लागला तिथे. खेळाडू जखमी होत आहे तिथे. इस बार ऑप्शन की बहुत जाती गेंद देखा जैसा प्रकाश बार जाने दिया विकेट कीपर की और अंपायर ने बताया बिल्कुल ये अंपायर कॉल रिव्यू के लिए अंपायर ने कहा कि ये व्हाइट बॉल के लिए रिव्यू है या नहीं उसकी जांच होगी वहां पर. प्रतीक सर.
इट्स व्हाइट बॉल। चलिए इसे व्हाइट बॉल कहा जाएगा। बिल्कुल व्हाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 6 रन की योग पर। सध्याच्या स्थितीमध्ये गणेश काकी 182 धावा काढून नंबर 1 ला आहे आणि त्याच्या मागे मात्र आपण पाहतोय चंद्रकांत साई 175 धावा काढतोय नंबर 2 ला। उलटा चेंडू होता, अडवा फटका मारलाय, चेंडू डीप स्कोर लेग सीमारेषा पार करतो, 4 धावा चौकार। आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असेल महेश काके यांनी स्पर्धेमध्ये 13 विकेट घेतलेला नंबर 1 चा गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। आणि स्पर्धेमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर मध्ये सर्वाधिक पुढे असणारा खेळाडू गोविंद मालय सध्या नंबर 1 ला आहे तिथे। अच्छी गेंद इस बार बिल्कुल हल्के से बिल्कुल मारा जाता हुआ, जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं फिर भी एक ही रन लेने का मौका बनता हुआ और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल स्कोर इस वक्त 11 की योग पर। 5 चेंडू टाकले गेले दरम्यान आपण धावा पाहतो, इथे 11 धावा। अनिल ओव्हर झाली, ओव्हर झाली। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए इस बार बिल्कुल मारने की कोशिश में, जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते इस बीच एक रन लेने का मौका बढ़ता हुआ, स्कोर केवल 12 की योग पर। चला चिंटूने 50 धावा केला तर निश्चितच त्याला 500 रुपयाचं पारितोषिक। ये शॉर्ट गेंद इस बार बिल्कुल मारा है, बिल्कुल शॉर्ट बैकवर्ड स्कोरलेस क्षेत्र में जा रही है, जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते हैं। 500 रुपयाचं बक्षीस आहे 50 धावा काढल्यानंतर। आणि मला वाटतं चिंटू सध्या फक्त एका धावसंख्येवर फलंदाजी करतोय ते। ओहो, उचलून खेळलाय ते, चेंडू डीप स्कोर लेग सीमारेषा पार करतो, 6 धावा षटकार। मला वाटतं एका हातात कॅश पकडली तर 100 रुपयाचं पारितोषिक रोख दिलं जाईल ते। एका हातात कॅश पकडाने 100 रुपये मिळवा, परंतु फायनलला 5 पट पारितोषिक वाढवलं गेलंय। कॅश पकडा फक्त, एका हातात नाही, फक्त कॅश पकडा, 500 रुपये मिळवा फायनल मॅच साठी। खेळाडूंना नाही म्हणतात ते, फक्त खेळाडू सोडून प्रेक्षक आला, प्रेक्षक। षटपी चेंडू होता, चेंडूचा बॅकफुट पंच आपण पाहतोय ते, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय, फर्रार होतोय, काय क्लासिकल फटका आपण पाहतोय ते, मजबूत बल्ला, तुफानी हल्ला, चेंडू फर्रार, खणखणीत चौकार। 4 धावांनंतर संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो 22 धावा। 22 धावा आपण इथे पाहतो, निश्चितच 22 मध्ये निम्म्या धावा चेंडूच्या तिथे। इस बार ये देखिए चिंटू के बैट से निकलता हुआ गगन चुंबी स्ट्रोक निकलता हुआ, सीधी गेंद जा रही है, आसमान में निकलती गेंद, 6 रन बनेंगे और इसी 6 रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर इस वक्त 28 की योग पर। अरे थांब ना, सांगतो 1 मिनिट, येऊ द्या।
जे कोणी पकडले त्यांना बोलवू आपण पहिला इथे त्याला बोल. खेळाडू असेल तर मिळणार नाही, प्रेक्षक असेल तरी मिळेल. स्पर्धेमध्ये जे जे खेळाडू खेळणार आहेत त्यांच्यासाठी नाहीये, फक्त पब्लिकसाठी आहे. नाही तसं काय नाही, पण तू खेळाडू ना, स्पर्धेचा भाग आहे. तरी मी तरी देखील मी त्याच्यासाठी प्रयत्न करतो. अध्यक्ष साहेबांना काहीतरी परमिशन मागून प्रदीप, तरी देखील मी विचार. प्रदीप म्हणाले आपण परत तुझ्यासाठी प्रयत्न करूया विचारून त्यांना. चिंटू बाद झाले आणि मला वाटतं ज्यांनी 500 लावले होते त्यांचे 500 वाचले. ऍक्च्युली असे पारितोषिक घ्यायचं आणि त्याच्यावर जीएसटी लावून बाकीचे पैसे परत द्यायला हवं होतं. 18% जीएसटी म्हणजे ₹90 आपल्याकडे ठेवायला पाहिजे होते. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली झाली ते प्रशांत कामोर्ती बॅटिंगसाठी जातो इथे. या ठिकाणी प्रदीप मैले याच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल मित्रा, तू केलेलं. अरे 2 मिनिट थांबू, मला बोलू दे पुढचं. विश्वनाथ कोणे यांनी जी कॅच पकडली आहे त्याला मी निश्चितच अध्यक्ष साहेबांना विनंती केली. अध्यक्ष साहेबांनी सांगितलं आज त्याच्या नावावर क्रिकेटचा ड्रेस नसेल तर आपण त्याला देऊया, ₹100 दिले जातील तुम्हाला इथे. निश्चितच याच मैदानावर पुढच्या महिन्यामध्ये स्वातंत्र्य चषक क्रिकेट स्पर्धा येते तुमच्या भेटीला. दिनांक 15 ऑगस्ट पासून ती स्पर्धा इथे खेळली जातील. बल्लाळ क्रीडांगणामध्ये 15 ऑगस्ट पासून अजून एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. स्वातंत्र्य चषक क्रिकेट स्पर्धा ज्याचं आयोजन राहुल गुजराती यांच्या माध्यमातून, निखिल छाटला यांच्या माध्यमातून केलं जाईल. आणि प्रत्येक संघात 2 तुम्हाला घेण्याची संधी असेल, 2 तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला मात्र डिटेल्स व्हॉट्सअपवर पाठवले जातील. इथे मात्र प्रशांतने ऑफस्टॉमच्या बाजूला ऑनसाइडला फटका खेळला. इथे सिंगल धाव आरामात घेतली जाईल. एका सिंगल धावापर्यंत धावसंख्या आपण पाहतो इथे टोटल धावसंख्या 36 झाली है, 2 गडी बाद, 2 विकेट के नुकसान पे स्कोर जा पहुंचा है 36 की योग पर. इथे मात्र धावसंख्या आपण पाहतो 37 धावा झाल्या, 2 खेळाडू बाद झाले. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू हो रिवर्सचा मारला इथे आणि हो काय झालं इथे, काय झालं दरम्यान आपण पाहतो इथे जबरदस्त फटका मारायचा प्रयत्न, चेंडू विकेट किपरच्या मागे जातोय. दरम्यान सीमारेषा पार करतो, 4 धावा चौकार. चंद्रकांत साई जर यांनी मॅच जिंकून देणारी खेळी साकारली तर त्यांना ₹300 पारितोषिक श्याम परकीपंडला यांच्या वतीने दिले जाईल. इथे चंद्रकांत साईसाठी मात्र एक ऑफर दिली गेली तर त्यांनी मॅच विनिंग परफॉर्मन्स दाखवलं तर त्यांना ₹300 पारितोषिक दिलं जाईल. इथे हा पुरस्कार आपण पाहतो श्याम परकीपंडला यांच्या वतीने दिला जाईल.
शॉर्ट रन बताया जाता था. चला सोन्या बापूसाठी ढोली बाजा देखील आणला इथे. आवाज येतो माग पलीकडे. पलीकडे सोन्या बापूला वाजवतात. दुपारच्या मॅच साठी सोन्या बापू भोसले ते प्रमुख आकर्षण असेल. आणि आपले गोविंद माले साहेबांना एक विनंती असेल की कृपया जर मैदान असेल तर तीन षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 42 झाल्या तिथे. 30 चेंडू आणि मॅच 45 म्हणजे मॅच अवक्यात आणली गेली इथे. टप्प्यात आणलाय मॅच. कार्यक्रम होणार का बघावं लागेल. धुराळा उडणार का बघावं लागेल. कारण मॅच जिंकायला 30 बॉल 45 धाबा करायचे आहेत. मातगुंडी नागनाथ मातगुंडी या ठिकाणी गोलंदाजी येत आहेत. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. पहिल्या चेंडू मध्ये आपण पाहतो इथे डॉट चेंडू टाकला जातो इथे. मॅच जिंकायला अजूनही 45 धावा करायचे. चेंडू शिल्लक आहेत 29. एक बार देखना फिर से गेंददार के बिल्कुल जब तक कि फील्डर फील करते सिंगल रन लेने का मौका बनता बस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता बा 43 रन लॉस ऑफ 2 विकेट 43 धावात 2 खेळाडू बाद झाले होते. आज फायनल मॅच जशी सेमीफायनल संपेल लगेच अर्धा तासाचा गॅप मध्ये लगेच फायनल मॅच आपण खेळणार आहोत तिथे. सुमित गडगेकर इथे ग्राउंड मध्ये असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायच्या दरम्यान हा 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 काय कमाल बनवला गेले ते ताकद दाखवली आणि चेंडू पाठवला. फुल टॉस का मतलब फुल लॉस. 6 महीने के इस बार 6 रन के साथ टीम के 50 रन बिल्कुल पूरे हो चुके हैं. टीम की हाफ सेंचुरी पूरी हो रही है. 26 बॉल करायचे 37 धाबा. या ठिकाणी निश्चितच स्टुडिओ स्पोर्टचे कॅमेरेमॅन जर आपण पाहिलं तर निश्चितच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला डाव्या साईडला जे कॅमेरामॅन आहेत प्रतीक सरांच्या भाषेत जर सांगायचं झालं परत मारला चंद्रकांत साई. मॅच संपवण्याची करतोय घाई आणि चेंडू पाठवला सीमा पार 6 धाबा षटकार येतो इथे आणि या 6 धावांनंतर धावसंख्या पाहतो आपण 56 धाबा. कॅमेरामॅन म्हणून स्टुडिओ स्पोर्टचे क्यूट बॉय हँडसम बॉय आपले सुजल जाधव त्या ठिकाणी कॅमेरामॅनचं काम करतायत. त्याचबरोबर मला वाटतं स्क्वेअरलेग पंचांचा मला वाटतं स्क्वेअरलेग कॅमेरा जो लावलाय तिथे शफिक शेख कॅमेरामॅनचं काम करतोय. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न इथे मात्र चेंडू बॅटच्या जवळून होतोय इथे आणि षटकाची सांगता होतीये. मॅच जिंकायला 24 बॉल 31 धावा करायचे आहेत. चला गोलंदाजीला आपण पाहतो या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल दरम्यान आता मॅच जिंकायची असेल तर येणारे 24 चेंडू आणि मॅच जिंकायला करायचे तिथे 31 धाबा. नानी मॅक्सी तिथे गोलंदाजी लावतोय.
इस बार 4 रन के लिए निकलेगी गेंद, 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त पहुंचते भी कुल स्कोर केवल 60 रन की योग पर। आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ कुल स्कोर 60 रन। एक बार फिर से मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास गेंदबाजी की जा रही है इस वक्त। इस बार गेंदबाजी करने के लिए इस बार गेंद को मारा इस वक्त बहुत ही बढ़िया स्ट्रोक निकलता हुआ गेंद जा रही है 6 रन के लिए और 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ डबल 6 रन की योग पर। इस बार ऑप्शन के बहर आकर मारा इस बार विकेट कीपर के पीछे गेंददार के डीप फाइन लेग बाउंड्री के बहर जाती गेंद 4 रन चौका बलेगा। आज तसं पाहिलं तर गुरुपौर्णिमा म्हणजे प्रत्येकाचा गुरु कोणी ना कोणी असतो. सर्व गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. या ठिकाणी गोपी इंजामोरे जे क्रिकेटच्या या ग्राउंडवर कित्येक खेळाडूचं करिअर ज्याने घडवलं गुरुवारी असणारे गोपी इंजामोरे यांना देखील गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा असतील इथे. इस बार गिल को मारने की कोशिश में गेंद और इसी के साथ आउट दिया जा रहा है इस वक्त। इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे। अच्छी गेंद इस बार आगे जाकर गेंद को पुश किया जाता हुआ जब तक कि कवर क्षेत्र में गेंद आ गया जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते सिंगल रन लेने का मौका बनता हुआ और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 71 की योग पर 71 रन। आता मॅच जिंकायची असेल तर 18 बॉल मध्ये 16 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि मॅच जिंकायला 16 धावा बनवायच्या आहेत. एक बार देखना फिर से नहर की शुरुआत करने के लिए सतीश बंडा को गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा है. सतीश येतोय गोलंदाजीला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील सहावा षटक टाकतोय. मॅच जिंकायला 18 बॉल 16 धावा करायचे तिथे. चंद्रकांत साई यांनी मॅच विनिंग परफॉर्मन्स दाखवलं तर 300 रुपये या ठिकाणी दिले जातील. हा पुरस्कार आपण श्याम परकीपंडला यांच्या वतीने दिला जातोय. सॅम परकीपंडला उत्कृष्ट क्रिकेटपटू. याच मात्र मागे सरकत ऑप्शनच्या बाहेर जाऊन ऑनसरला खेळला विकेट किपरच्या मागे चेंडू जातो गोपाल कडून पाठवला जाईल 4 धावेसाठी आणि या 4 धावांनंतर धावसंख्या 75 झाली होती.
इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए भी अपने ओवर की अगली गेंद लेकर शॉर्ट गेंद इस बार रिवर्स खेलने की कोशिश में गेंद डाल के बिल्कुल डीप पॉइंट क्षेत्र में गेंद डाल के जब तक कि 4 रन बनेंगे और इसी 4 रन के साथ अब मैच जीतना है तो रन बनाने पड़ेंगे, केवल 8 रन की जरूरत है. आता मात्र शेवटची मॅच नंतर बाकी आहे, शिल्लक आहे ते. इस बार देखना है, इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद बॉलर टू बैक निकल रही है, लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद आ रही है, फिर भी जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते हैं सिंगल रन के साथ आगे बढ़ता बस स्कोर 80 रनों की ऊपर 80 धावा झाला. आता मॅच जिंकायला करायचे फक्त 7 धावा, चेंडू शिल्लक आहेत 15. इस बार गेंद को ऊंचा खेलने की कोशिश में विकेट आ रही है, इस वक्त पकड़ लिया, बिल्कुल बड़ी विकेट आ रही है, चंद्रकांत साई की विकेट आ रही है, लगता बस झटका लगेगा. इथे मात्र निश्चितच बीजाचा सुगंध आणि विजयाचा वास बंद आता आपण पाहतो बॅटिंग संघाला मिळेल, कारण इथे मात्र मॅच जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं येणारे चेंडू शिल्लक आहे तिथे 14 बॉल आणि धावा करायचे आहेत फक्त 7, म्हणजे डबल चेंडू शिल्लक आहे, धावा निम्म्या करायच्या 7. फलंदाजीला गणेश मिट्टा, गणेश मिट्टासाठी हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला, याला मात्र ऑनसाइडला फटका खेळला, विकेट किपरच्या मागे जातो चेंडू, एक धाव घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि चेंडूपैकी पर्यंत 2 धावा सहज घेतल्या जातील आणि या 2 धाव्यानंतर धावसंख्या आपण पाहतो 82 रन्स, 82 धावा. तो बार जोर से मारने की कोशिश में गेंद बाउंड्री के बाहर जा रही है इस वक्त. अब मैच जीतने के लिए बिल्कुल ये बिल्कुल आखिरी रन चाहिए मैच जीतने के लिए. आता मात्र गोलंदाजीला आपण पाहतोय राघवेंद्र. इसी के साथ इस मैच को जीतकर टूर्नामेंट के फाइनल जाने वाली टीम और ये फाइनल मैच होगा किंग कोहली अर्धा घंटा नंतर लगेच मॅच असेल याची नोंद घ्यायची.